तर आम्ही बघितलं होतं तुम्ही लास्टच्या क्लिपमध्ये की आम्ही गावी आलो आहे कोकणात आणि सगळ्यांना ड्रॉप केलं आहे ऑलरेडी डोंगरपालमध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, स्थापना आहे गावची देवीची. तर माझे नखं कसे झाले, किती घाण दिसतात, कलर लागलाय माझ्या नखांना. नाही तर तुम्ही म्हणाल किती घाण आहे तिची नखं, स्वच्छ ठेवते का नाही. कलर जात नाही येतो, मळ नाही ऍक्च्युली, स्वतःच्या मनाने थोडासा जरा एक्सपेरिमेंट केलं मी, केला माझ्या नखांचा कलरच जात नाही आता. ओके, सो असं झालं की आम्ही डोंगरपालमध्ये मावशीला, पप्पांना आणि ड्रॉप केलं आणि श्लोकला त्याच्या आजी आजोबांकडे आरोसला ड्रॉप केलं मी. आणि आम्ही आलोय देवबागमध्ये, मालवणमध्ये, फक्त मी आणि प्रिया. आम्ही डिसाईड केलं की एक लक्झुरी स्टे करके ही मानेंगे आज, मस्त. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आपले रूम्स कसे आहेत, काय सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. जस्ट आम्ही इथं पोहोचलो आहे रात्रभराची ड्रायव्हिंग करून, म्हणजे मी मला साक्षीने शिकवलं. अच्छा, ओके. तर पोचलो आहे आम्ही इकडे आणि लिटरली 500 किलोमीटरचं ड्राईव्ह केलं आहे मी एकटीने. म्हणजे नेहमीच करते, असं काही नाही आहे, नवीन काही नाही याच्यामध्ये. बट मला स्वतःवरती प्राऊड होत आहे की बट स्टील इट्स अचीवमेंट. हां, अचीवमेंट आहे. म्हणजे आम्ही दोघी घरापासून लांब 500 किलोमीटरच्या अंतरावर आलो आहे विदाउट हात. लिटरली. ज्यांचं आमच्याबरोबर कोणीच नाही आहे, मुलं नाही आहेत, कोणीच नाही आहे, फॅमिलीच नाही आमची. सो इथला जो ओनर आहे ना रिसॉर्टचा, तो मुलगा पण म्हणायला लागला आम्हाला की अरे की ड्राईव्ह कोणी केलं एवढ्या लांब. तर मी म्हटलं की मी ड्राईव्ह केलं. तर तो थोडा शॉक्ड होता, तो हसला. म्हणजे त्याला पण असं चांगलं वाटलं मे बी, म्हणून त्याने विचारलं असावं. सो येस, तुम्हाला रिसॉर्टचा टूर देणार आहे मी, पण नंतर, कारण की खूप ड्राईव्ह करून दमायला झालं आहे, आता झोप आली आहे खूप जास्त. सो लेट्स गो. आता आम्ही पोहे खाल्ले तसंच आपलं नॉर्मली, बाकी सगळं नंतर दाखवेन. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटू नंतर. इथे समोर गाडी पार्क केली आहे मी आणि हे बघा, हे असे काहीसे कॉटेजेस आहेत. त्यापैकी हे आमचं कॉटेज आहे. आतमध्ये घेऊन जाते आत्ताच, कॉटेजच्या नंतर पसारा होऊन जाईल. सो म्हटलं आधीच करून घेते टूर, नंतर मी रिसॉर्टचा बाकी तुम्हाला व्ह्यू दाखवेनच. इकडे वॉशरूम आहे, भरपूर मोठं वॉशरूम आहे. त्यानंतर ही अशी काहीशी रूम आहे आमची, AC रूम आहे आणि सगळंच वुडनचंच फिनिश दिलेलं आहे टोटली. बाकी खूप डिटेल्स मी देईन तुम्हाला पुढे, व्लॉग बघतच राहा तुम्ही. ओके. आणि ही बघा, ही इथे मस्त सुंदर अशी बाल्कनी आहे जिथून डायरेक्ट बीचचा व्ह्यू आहे तुम्हाला, विच इज अमेझिंग. बघा, थोडं पीसफुल वाटतं ना इकडनं. आणि इथे समोर दिसतं तुम्हाला ही चेअर ठेवली ना, दॅट इज इन्फिनिटी पूल. ओके. सो येस, हां करते, ठीक आहे. ओके. सो असं काहीसं आहे. बाकी तुम्हाला डिटेल्स नंतर देते मी, आज थोडं दमलो आहे. रूमचं ट्रान्झिशन करून टाकलं मी. ॲज युजल माझी बेडशीट, हे माझं कम्फर्टर आहे आणि ही प्रियाची ब्लँकेट आहे, जी आम्ही कॅरी केलं आहे आमचं स्वतःचं. कितीही हॉटेलचं क्लीन असू दे किंवा काही असू दे, पण हे असल्याशिवाय होमली फील येत नाही, म्हणजे छान झोप नाही लागत. सो हे मी नेहमी कॅरी करते. सो येस, आता झोपायचा टाईम झाला आहे, झोपणार आहे मस्तपैकी. आता AC वगैरे चालू केलेलं आहे. थोडा वेळ झोपून मग जेवायला उठणार आहे डिरेक्टली. ओके, चलो. तर जस्ट उठलो आहे आम्ही, 1-1.5 तास झोपलो आणि आता जेवण ऑर्डर केलं होतं ऑलरेडी झोपायच्या आधीच. तर जेवण येतं आहे, बघू यांचं जेवण पण कसं आहे, काय आहे काय नाही. सो वेट करते. हां, किती लोक आहेत त्याच्यामध्ये, बापरे. एकाच रूममध्ये एवढे लोक आहेत का, एवढा आवाज येतो. हा, इथे कोणी नाही वाटतं. हा क्लीन करत होते ना ते मगाशी. चांगली आहे प्रॉपर्टी. काचेच्या ह्याच्यामध्ये खूप लोक आहेत वाटतं, सगळं फुल आहे. मी पापलेट थाळी ऑर्डर केली होती, तर पापलेट थाळीमध्ये एवढं सगळं आहे आणि व्हेज थाळी आहे ही. टेस्ट बघूया कशी आहे. कढीची टेस्ट खरंच चांगली आहे. व्हेज चांगलं का? परफेक्ट तिखट वगैरे, जशी कढी मला पाहिजे तशी आहे. पापलेट मला वाटतं
छोटे असल्यामुळे 2 दिलेत. सो जेवण करतो आम्ही, नंतर भेटतो. काय म्हटलं? जेवण होईपर्यंत घामाघूम झाली मी. झालं जेवण, मस्त छान होतं जेवण. टेस्ट वगैरे व्यवस्थित होती आणि फ्रेश होतं. आता थोडा वेळ आराम करणार आहे परत आम्ही, आणि नंतर मग पूलमध्ये वगैरे जाणार आहे. पुढे काय काय करणार आहे दाखवणार आहे, कारण आमच्या एनर्जीवरती सगळे प्लॅन्स होणार आहेत पुढे. ठीक आहे, ओके, चला तर मग थोडा वेळ आराम करते आणि नंतर भेटते तुम्हाला. आता जेवण माझ्या अंगावर आलेलं आहे. बाय. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे बीचवरती. थोडंसं आवरलं आहे. पूलमध्ये जायचं होतं, पण म्हटलं पूलमध्ये अजून थोडंसं संध्याकाळी जाऊ. 8 वाजेपर्यंत पूलमध्ये जायला अलाउड आहे. सो आत्ता फोटो सेशन करू म्हटलं मस्त, आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी. व्ह्यू दाखवते तुम्हाला, खूप सुंदर आहे. निवांत बसलो इथे, खूप छान वाटतंय. मस्त वाईब आहे. समोर समुद्र आहे, पाठीमागे पूल आहे. पूलमध्ये नंतर जायचा प्लॅन आहे, आत्ता नाही. पण खूपच सुंदर वाटतंय. फोटो काढते प्रिया, तिला पोज देते. ओके, मला खरंच खूप निवांत वाटतंय, खूप पीसफुल. माझी खूप इच्छा होती असं समुद्रकिनारी एखादं रिसॉर्ट बघावं, जिथे आपल्याला रूमच्या बाहेर पडून असं निवांत बसता येईल, समोर समुद्र पाहता येईल. खूप असं वाटत होतं मला, आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. खूप सुंदर वाटतंय. हे असं काहीसा व्ह्यू आहे समोर. प्रिया बसली, असे चेअर्स ठेवले तिथे बसायला. एन्जॉय करू शकतो. कोकोनट ट्रीज, व्हेरी ब्युटिफुल. वाव. आता आम्ही चाललो आहे बीचकडे. बीचवर थोडंसं वॉक करूया म्हटलं, नंतर मग पूलमध्ये जाऊया. फ्रंट व्ह्यू दाखवते. गोइंग टू द बीच फॉर अ वॉक. खूप लोक आहेत, पण हा समुद्र जरा डेंजर आहे. म्हणजे लाटा खूप मोठ्या आहेत. म्हणजे असं ॲक्च्युली पोहण्यासारखा किंवा पूल आतमध्ये समुद्रात जाऊन एन्जॉय करण्यासारखा समुद्र नाही आहे हा. तर कोणीही इथे तसे काही स्टंट करू नयेत. खूप किस्से घडलेले आहेत ऑलरेडी. लोकल्स पण सांगतात की समुद्रात जास्त आत जाऊ नये. तारकर्ली देवबागचा बीच आहे. मीटिंग चालू आहे कुत्र्यांची, कमिटी मीटिंग चालू आहे. मेंटेनन्स वाढवायचा की नाही, किती ठेवायचा. सेक्रेटरी पळून गेलाय. हे इकडे सेक्रेटरी पळून गेलाय. पूलमधून बाहेर आलो आणि आम्ही गेलो होतो आमच्या निशा दादाला भेटायला. माझा भाऊ राहतो इथे देवबागमध्ये, त्याचं घर आहे, तर तिकडे गेलेलो आणि त्याला भेटलो वगैरे. आणि आता डिनर करायला आलो. सोलकडी हॉटेल आहे इथे, त्यांचं जेवण खूप चांगलं आहे. नाही ऑर्डर मेनू तिथं सांगायची का ऑर्डर? नाही मेनू. तर निशा दादाच्याच ओळखीने इथे सोलकडी म्हणून हॉटेल आहे, तिथं जेवण खूप चांगलं मिळतं असं ऐकलं, म्हणून तिथे जेवायला आलो. आता ऑर्डर करतो आणि जेवण करून मग पुन्हा आमच्या रिसॉर्टवर जाऊ आम्ही.
दुपारी रेसॉर्टचं जेवण जेवलो, म्हटलं आता जरा वेगळं काहीतरी ट्राय करूयात म्हणून दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो. ऑप्शन्स तर भरपूर आहे तिथे जेवणाचे. स्पेशल मला खेकडा ही अशी काहीशी वाईब आहे रेस्टॉरंटची. मस्त सोलकढी म्हणून हॉटेल आहे. मी प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आहे आणि हे नका बघू, हे प्रॉन्स थाळीमध्ये नाही आहे, हे पण क्रिस्पी दिलं आहे. दादा हे राईस अजून एक आणून द्या. चपात्या नेल्या त्यांनी. हां चपात्या नाही. हां तर मी चपाती खात नाही ना, तर मी त्यांना म्हटलं अजून एक मला राईसच द्या म्हणून. मी प्रियाचं पनीर क्रिस्पी आणि तिने दाल खिचडी मागवली आहे. अजून एक राईस आलेला आहे आपला. चला आता जेवण करते, टेस्ट करून सांगते कसं आहे. कांदा टोमॅटो नाही दिला वाटतं. जेवण करून आम्ही रूमवर आलो. मला तर खरंच तिथलं जेवण आवडलं नाही. मी असं जेवणाला नावं नाही ठेवत, आपण नशिबाने की आपल्याला 2 टाईमचं जेवण मिळतं आहे. पण कसं आहे, कुठेतरी आपण पैसे देतो ना, तर त्या लेवलची क्वालिटी पण आपण एक्सपेक्ट करतो जेवणाची. सुरमई थाळी घेतली, तर सुरमई थाळीमध्ये सुरमई फ्राय, असं काय बडबडते मी, प्रॉन्स थाळी घेतली. त्या प्रॉन्स थाळीमध्ये 6 प्रॉन्स होते मोजून. फक्त एवढ्या बाउलमध्ये कढी होती आणि सोलकढी आणि राईस आणि चपाती, दॅट्स इट. आणि एवढं सुकट दिलं होतं, एवढं सारं सुकट दिलं होतं, काही चव नव्हती त्याला. म्हणजे मी कोणाची बदनामी नाही करत आहे, बट जे आहे ते आहे. ऑनेस्टली ओनरनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे इकडे. तर बस दॅट्स इट, ते सांगायचं होतं. कारण पहिला घास जेव्हा खाल्ला तेव्हा ती कढी ठीक लागली, म्हणजे अशी काय अगदीच खाण्यासारखी नव्हतीच असं नाही आहे, पण क्वांटिटी पण खूप कमी होती आणि क्वालिटी पण. जसं कोकणामध्ये जे जेवण मिळतं ना, अस्सल ऑथेंटिक कोकणातलं जे जेवण आहे ना, ते जरा दिलं पाहिजे. कारण मी स्वतः मालवणी आहे, तर मला मग समजते चव कशी आहे, काय तिरफळांची चव असते, काय असतं. तर हे सगळं असायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून बाकी काही नाही. तर आता हां आणि व्हेज तर बापरे, म्हणजे वर्स्ट होतं एकदम. पनीर क्रिस्पी मागवलेलं आणि ते पनीर लिटरली रबरसारखं लागत होतं, शिळं होतं असं वाटतं. आणि सोलकढीने पिली प्रियाने, मला तर सोलकढी आवडत नाही, प्रियाने पिली तर ती शिळी लागत होती सोलकढी. म्हणजे टोटल 900 रुपीज आम्ही घालवले. इट वॉज वेस्ट ऑफ मनी लिटरली. असे पैसे वाया गेले ना की नको वाटतं, माहिती का. दाल खिचडी मागवलेली ती पण चांगली नव्हती. सांगण्याचा उद्देश असा की कधीतरी समजा हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर मे बी, आय डोंट नो, बट तुम्हाला सांगते मी की ओव्हर हाईप जे हॉटेल्स असतात ना, की जिथे खूपच गर्दी आहे, बाबा नाही चांगलंच मिळेल, त्या शक्यतो टाळला पाहिजे. कारण माझा तर खूप ठिकाणचा एक्सपिरियन्स असाच आहे की जिथे जास्त गर्दी असते ना, त्याची क्वालिटी कमी झालेली असते. कारण एकदा कस्टमर्स वाढले की ते क्वालिटी कमी करायला चालू करतात. पैसे तर तुम्ही तेवढेच घेता ना, मग वाय जस्टिस का नाही देते तुम्ही लोकांना. सो येस, हेच सगळं. आता आम्ही झोपणार आहे. उद्या सकाळी उठून बघूया दिवसाची सुरुवात कशी होते, काय ते सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. बाकी आमचा आजचा दिवस खूप मस्त होता. आणि हां, थोडं सांगायचं आहे मला, ते म्हातारीची चूळ वगैरे त्याबद्दल बोलायचं आहे. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलेन, नाही तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.